जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण मराठीचे IMP क्वेश्चन बघणार आहोत जे परीक्षेला येतात. हे उंबराचे फुल हा प्रश्न तर मला वाटतं साधारणतः 100 वेळा आलेला असेल. माझं खोटं वाटतंय तर तुम्ही खरंच व्हिडिओमध्ये बघा आणि प्रश्नपत्रिका सुद्धा चेक करा, अनालिसिस करा. मग त्यावेळेस तुम्हाला समजेल की हा प्रश्न वेगवेगळ्या अर्थाने किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातून किती वेळा आलेला आहे. तर पहिला प्रश्न बघू. गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा. विशेषण, नाम, सर्वनाम, भाववाचक नाम. तर याचं उत्तर आहे भाववाचक नाम. भाववाचक मध्ये आपल्या मनातून ज्या उत्कट भावना निर्माण होतात, दुःख, धैर्य, सौंदर्य किंवा शौर्य, ह्या सगळ्या गोष्टी ह्या भाववाचक नाम मध्ये येतात. दुसरा प्रश्न. उंबराचे फूल म्हणजे काय? नेहमी भेटणारी व्यक्ती, सुंदर व्यक्ती, क्वचित भेटणारी व्यक्ती का अप्रिय व्यक्ती, म्हणजे हे. तर याचं उत्तर आहे क्वचित भेटणारी व्यक्ती. क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणजे उंबराचं फुल. उंबराचं फुल म्हणजेच क्वचित भेटणारी व्यक्ती. याचा अर्थ कधीतरी भेटणारी किंवा खूप कालांतराने एकदा ती व्यक्ती भेटली आणि परत भेटलीच नाही, हा त्याचा अर्थ. तर आपला तिसरा प्रश्न. पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पोपटीन, मैना, पोपटिनी का पोपट? तर याचं उत्तर येतंय मैना. आपला चौथा प्रश्न. देव या शब्दाचे अनेक वचन कोणते? देवा, देवे, देव्या किंवा देव. तर देवाचं हे एकच येतं, देव आहे तेच येतं, कारण देवा तर एकाच देवासाठी होतं. इथं आपल्याला अनेक वचन विचारलं. अनेक वचनामध्ये देवा तर नाही ना, देवे तर शक्यच नाही. देवाचा तर विषय सोडून द्या. आपल्या ते ह्या जन्मात तर अजिबात जमणारच नाही त्याच्याबरोबर. त्याच्यामुळं देव हेच येतंय. घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते? घोड, घोडे, घोड्या, घोडी. तर याचं सामान्य रूप येते घोड्या. सहावा प्रश्न. घरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? भटका, आळशी, कामसू, गरजावाई. तर याचं येतंय भटका. घरकोंबडा म्हणजे घरात बसणारा, भटका म्हणजे घरात न बसणारा, कायमस्वरूपी बाहेर हिंडणारा. आळशी म्हणजे काही काम न करणारा. गरजावाई म्हणजे लग्न करून बायकोच्या घरी गेलेला तो गरजावाई. तर एक आणखीन मध्ये भरती आता निघेल काही महिन्यांमध्ये, तर भरतीची चांगली तयारी करा. नंतर असं व्हायला नको की भरती कधी निघणार आहे, भरती कधी निघणार आहे असं म्हणचाल आणि भरती येईल आणि परत म्हणचाल एवढ्या लवकर का भरती आली. तर त्याच्यामुळं सातत्य कायम ग्राउंडमध्ये आणि अभ्यासामध्ये ठेवा, जेणेकरून पेपर कितीही अवघड येऊ द्या, ग्राउंड कितीही टफ मध्ये होऊ द्या, पण गुलाल आपल्याच बाजूने आला पाहिजे हे लक्षात ठेवा. तर सातवा प्रश्न. पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजे काय? श्रोते, वक्ते, जमाव, प्रेक्षक. तर आपलं उत्तर येतंय प्रेक्षक. जमाव म्हणजे एका ठिकाणी जमलेले, हे त्याच्यामुळे हे तिन्ही तर नाही येणार, तर हे प्रेक्षक हेच आपलं येईल. हे IMP प्रश्न होते जे परीक्षेला हे आलेले आहेत. कधी पण चेक करून बघा, जुन्या प्रश्नपत्रिका पण बघा, नवीन पण बघा. हे त्याच्यामध्ये आहेत प्रश्न, आणखीन पण आहेत. ते नेक्स्ट व्हिडिओ आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण दुसरे प्रश्न टाकूया आणि थोडे आणखीन डीपमध्ये आणखीन मी थोडंसं सांगेन. तर हे प्रश्न संपलेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.